मित्रांनो, आहे आपल्यासमोर धुक्यात हरवलेला अनुस्कुरा घाट आणि आपल्या मागं आहे धुक्यात हरवलेलं कोकण। तर आताही मला बिलीव होत नाही की मी मे महिन्यात राईड करतोय बाईक। मुंबई गोवा हायवेला करूया बाय बाय। पहिल्यांदा असं काहीतरी लिहिलेलं वाचलं, कठीण घाट। बघा, फोटो काढण्याच्या चक्करमध्ये जिल्हा देखील संपलेला आणि कोल्हापूर जिल्हा सुरू झालेला आहे। सातारा जिल्ह्यात आपला प्रवेश होतोय। इथं लिहिलेलं आहे सातारा जिल्ह्यात आपले स्वागत आहे। बँगलोर पुणे हायवेवरती पोहोचलेलो आहोत। अंबाटकी बोगदा। हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। आता आपण आहोत कोकणातल्या अनुस्कुरा घाटात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चाललोय कणकवलीवरून मुंबईला अनुस्कुरा घाट, कराड, सातारा, पुणे मार्गे। मागच्या व्हिडिओ तर आपण बघितलंच असणार, आपलं मुंबई ते कणकवलीपर्यंतचं बाईक राईड, आणि बघितलं नसेल तर नक्कीच जाऊन बघा ह्या व्हिडिओ नंतरला। त्या व्हिडिओत आपण मुंबई ते कणकवली बाईक राईड केली होती मुंबई गोवा हायवेवरून। आताही आपण कणकवली ते मुंबई गोवा हायवेवरूनच जाणार होतो, पण हातकमापासून ते संगमेश्वरपर्यंत रोड खराब असल्यामुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला। त्यातच आपल्याला कणकवलीवरून मुंबईला वाया पुणे बँगलोर हायवेने जायचं असेल ना, तर आपल्याला गगनबावडा घाट, फोंडा घाट आणि अनुस्कुरा घाट हे 3 जवळील पर्याय आहेत। तर त्यातील आम्ही अनुस्कुरा घाट हा पर्याय निवडला आहे, कारण की जेव्हा मागच्या वेळेला आपण जेव्हा घाटात आलेलो तर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे होते आणि खूप ठिकाणी रस्त्याचं काम देखील चालू होतं। म्हणून बघूया आपल्याला हा रोड कसा पाहायला मिळतोय। त्यासोबतच कणकवलीवरून या मार्गावरून आपल्याला मुंबईला पोहोचायला किती वेळ लागतोय, त्यासोबतच पावसाळ्यावेळी हा रोड कसा असणार आहे याची इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडेल। म्हणून मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजच्या या व्हिडिओला आपण करूया पहिल्यापासून सुरू। सो रेडी? चला, आज आपल्यासोबत आपली बाईक आणि आपला भाऊ आफ्ताब आहे। चला चला, आपली गाडी झाली आहे रेडी। सकाळचे वाजले 5:45 आणि कणकवली इथून 12-13 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर सगळ्यात अगोदर गाडी चालू करूया आणि कणकवलीला भेटूया। चलो आते टाटा। हाँ हाँ, चला, आपल्या बोर्डवे गावातून आपण सुटलेलो आहोत आणि कणकवली इथून आहे ना, ह्या गावातून 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे आहेत आपल्या गावाकडचे रस्ते। तुम्ही बघू शकता इकडे ओलसर झालेले आहेत, कारण की गेल्या 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे। काल रात्री पण पडलेला आणि आभाळ अजूनही भरलेला आहे। तर बघू, पाऊस नाही पडला तर चांगलीच गोष्ट आहे, पडला तर कुठंतरी थांबावं लागेल। आता आपण आलो आहे गावच्या बाहेर आणि समोरच आहे आपल्या मुंबई गोवा हायवे। आणि ह्या बाजूने गेलो तर गोवा आणि ह्या बाजूने गेलो तर मुंबई। आपल्याला जायचं आहे राईट साईडला। कसं आहे, रात्री आणि सकाळच्या वेळेस आहे ना खूप सुसाट गाड्या जातात इथून, त्यामुळे बघावं लागतं। मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:10 आणि जस्ट आपण पोहोचलो आहे कणकवलीला। आणि ह्या पॉईंटवरून पनवेलचं जे अंतर आहे ते दाखवलं आम्हाला 448 किलोमीटर वाया अनुस्कुरा घाटमार्गे। आणि जर आपण मुंबई गोवा महामार्गावरून गेलो ना तर दाखवलं 393 किलोमीटर। तर मागच्या वेळेला तर आपण इकडून आलेलो, त्यामुळे हा नवीन रूट आपण ट्राय करतो आहे। आणि त्यासोबतच इथून आपण पनवेलला जो पोचायची वेळ ठेवली ना आपण, ती संध्याकाळी 6 वाजता ठेवलेली आहे, कारण की आपण 6 वाजता गाडी सोडलेली। आणि त्याचबरोबर मध्ये आपण कुठं कुठं थांबणार आहे त्याचे स्टॉप पण आपण लिहून ठेवले आणि कोणत्या स्टॉपवरती किती वाजता थांबणार आहे ते सुद्धा लिहून ठेवलेलं आहे। तर कणकवली 6, खारेपाटण 6:40, पाचल 7:40, अनुस्कुरा घाटात 8:30, मलकापूर 10, कराड 11:30, सातारा 12:30, खेड शिवापूर 2:30 म्हणजे पुणे, आणि लोणावळा 4:30 आणि पनवेल 6 वाजेपर्यंत। तर बघूया आपण ही जी वेळ लिहिलेली आहे ना त्या वेळेनुसार आपण पोहोचतोय की नाही। वाटत तर नाही, कारण की आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पण येणार आहे, त्यामुळे कुठं ना कुठं तर आपल्याला थांबावं लागणारच आहे।
तर कणकवलीला आपण सिटीमध्ये आता गाडी नाही घालत, तर डायरेक्ट आपण ब्रिज मारूनच जाणार आहे ऑलरेडी उशीर झाल्यामुळे. कणकवलीवरून मुंबईला जाताना आजचा जो आपला रूट आहे ना, ते 3 वेगवेगळ्या प्रकारचा रूट असणार आहे. तर सगळ्यात पहिला जो रूट आहे आपला मुंबई गोवा हायवे, त्यानंतरला आपल्याला भेटणार आहे अनुस्कुरा घाटातला रोड, आणि त्यानंतर आपल्याला भेटणार आहे बेंगलोर पुणे हायवे. तर चला कणकवलीवरनं आपण आता गाडी करूया सुरू, आणि सुरू करण्याच्या अगोदर आपलं जे ट्रिप आहे ना, ट्रिप ए, ते आपण करूया रिसेट, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट किलोमीटर्स माहीत पडतील की आपल्याला किती किलोमीटर लागले टोटल गाडी चालवायला. इथून तर पनवेल दाखवतं आहे अनुस्कुरा घाट मार्गे 448 किलोमीटर. तर चला ट्रिप ए आपण केलं आहे 0. पावसाचा विषय काढलेलो आणि पाऊस देखील सुरू झालेला आहे, त्यामुळे बघा सुरुवातीला लेट मार्क लागण्याची शक्यता आहे. थांबले बाबा, ॲटलिस्ट इथून तरी बाहेर पडू दे. कणकवली सोडली ना तर आपल्याला जरासे तिथं ढग आपल्याला क्लिअर दिसत आहेत. मे बी तिथं पाऊस नसेल, पण कणकवलीला सध्याला पाऊस आहे. रोड पण बघताय तुम्ही, ओला झालेला आहे पूर्ण. पण देवगड लिहिलेलं आहे 52, रत्नागिरी 125 आणि मुंबई 421. आणि अशा प्रकारे कणकवली सिटीला आपण केलेलं आहे बाय बाय. जानवली गाव लागलेलं आहे आता. आपण जेव्हा मुंबईवरून कणकवलीला आलेलो ना, तेव्हा ऑलरेडी आपण हा जो रोड आहे तो पुन्हा कवर केलेला. आपण या हायवेवरती आहे ना खारेपाटणपर्यंतच असणार आहे, आणि येताना तर तुम्हाला मी रोड दाखवलेला, त्यामुळे रिपीट रोड दाखवायची गरज तर नाही आहे. डायरेक्ट आपण आता भेटूया खारेपाटणला. आणि आजची आपली आपण स्पीड मेंटेन ठेवणार आहे ना, 50, 60, 70 स्पीड मेंटेन ठेवणार आहे. ते आपल्या गाडीत पेट्रोल आहे 4 पॉईंट, आणि ह्या 4 पॉईंटमध्ये आपण टार्गेट ठेवलेलं आहे की 17 आरामात क्रॉस करेल. तर बघूया हा टार्गेट कंप्लीट होतो आहे की नाही. मित्रांनो, बरोबर 7:03 आपण पोचलेलो आहोत खारेपाटणला, आणि इकडे आपल्याला पोचायचं होतं सकाळी 6:40. जवळपास आपण सुरुवातीलाच 20 ते 25 मिनटं उशिरा झालेलो आहोत. आणि हे आपल्यासमोर आहे खारेपाटणचं चेकपोस्ट, आणि यानंतरला कणकवली तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा समाप्त होतो, तर रत्नागिरी जिल्हा चालू होतो. तर अरे हे काय, अच्छा तेच बोललो, मला वाटलं बंद रस्त्यावरती आलो की काय आपण. फक्त तर तिकडं नवीन ब्रिज चालू आहे, आणि इकडं अजूनही जुना पूल चालू आहे खारेपाटणचा. आणि समोरच आपल्या राईट मारायचं आपल्याला समोरून अनुस्कुरा घाटाच्या दिशेने राहायला. इकडे आपल्याला ॲरो लिहिलेला आहे गगनबावडा करून राईट साईडला, पण आपल्याला गगनबावड्याला नाही जायचं आहे. चला अशा प्रकारे आपण मुंबई गोवा हायवेला करूया बाय बाय. चलो. या रोडवरती तर आलो आहे, आणि सुरुवातीला तर आपल्याला रोड एकदम फर्स्ट क्लास दिसतो आहे. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही अनुस्कुरा घाटातनं विशाळगडला गेलेलो ना, रोडची पुन्हा चाळण झालेली घाटामध्ये पण, आणि खूप ठिकाणी काम पण चालू होतं तसं पण. हो हो हो, बाजूला काय व्ह्यू आहे. हो 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 हो, लय भारी लय भारी. खरं थांबायचं मन करत होतं इकडं, उशीर झाल्यामुळे थांबू शकत नाही, आपल्याला टाईम कवर करायचा आहे. पुन्हा ढग पसरलेले आजूबाजूला आपल्या. मित्रांनो, उंचाळा या सीझनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 27 मे, आणि वातावरण तुम्ही बघताय
रस्ता पुन्हा ओलसर झालेला आहे, पावसाळी वातावरण आहे आणि दुपारी ऊन पडणार आहे. तर आता नवीन ऋतू बोलावं लागेल आता सध्याला आपल्याला, उंचाळा करून. समोर बघता पुन्हा ढगं वगैरे पसरलेली आहेत, धुकं पसरलेलं आहे. हे इकडून आपली वेडी वाकडी वळणं पण चालू झालेली आहेत, अचानक भयानक येत आहेत. आणि रस्ता पण एक्सटेंड केलेला आहे, पहिला एवढा होता आणि आता एवढा एक्सटेंड केलेला आहे. कोकण रेल्वेचा ट्रॅक आपल्याला इकडे दिसलेला आहे, पण रेल्वे काय दिसलेली नाही आहे. आपल्या राईट बाजूला आहे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन. ट्रेन तर दिसत नाही आहे, कोणती जाणार आहे. जाऊ देत, थांबून काहीच उपयोग नाही आहे. आता आपण आलो वैभववाडी तालुक्यातील तिथवली या गावात आणि इकडं आपल्याला दोन रस्ते दिसत आहेत. हा रस्ता जर तुम्ही सरळ बघताय ना, तो जातो गगनबावडा घाटाच्या दिशेने आणि लेफ्ट साईडला जातो पाचलच्या दिशेने. तर आपल्याला अनुस्कुरा घाटात जाण्यासाठी अगोदर पोचावं लागणार पाचलला. तुम्हाला खारेपाटणवरून मुंबईला जायचं असेल ना, तर तो तुम्ही सरळ रोड बघितलेला ना मगाशी गगनबावडा घाट मार्गे, तिथून देखील जाऊ शकता. पण जर तिकडून तुम्ही गेलात ना, तर कसं आपल्याला वाया कोल्हापूरहून जावं लागणार आहे. त्यामुळे आपले किलोमीटरची संख्या वाढणार. त्यामुळे हा जो पाचलवाला रोड आहे ना, अनुस्कुरा घाट मार्गे, तो आपल्याला जरा इझी पडतो. आता आपण जवळेठार या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथून पाचल जे आहे ना, ते 18 किलोमीटरवर आहे आणि ह्या गावातून रत्नागिरी जिल्हा देखील सुरू झालेला आहे. और देख ऊपर देख, अगर रात में कोई ऐसा लाइट मार के देख लिया ना, कि कहानी आधी ख़त्म हो जाएगी. पाचल मार्गे विजयदुर्गला जाणारी बस. पाचल तामाणे बस. कणकवली येथून 73 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण आता पोहोचलो आहे पाचलला. आणि पाचलचा मेन चौक आहे. ह्या बाजूला तुम्ही रोड बघताय ना, तो जातो ओणी साईडला आणि ह्या बाजूला रोड जातो अनुस्कुरा घाट मार्गे. तर आपल्याला आता राईट मारायचं आहे आणि इकडे आपल्याला पोचायचं होतं सकाळी 7:40 पण आता वाजले 8:08. म्हणजे जवळपास अर्धा तास आपली गाडी उशीर आहे. आणि पाचलला आल्यावरती विचार केलेला की दुकानं वगैरे उघडली ना, तर काहीतरी नाश्ता पाणी वगैरे करून घेऊया. कणकवलीवरून जर आपल्याला अनुस्कुरा घाट मार्गे मुंबईला जायचं असेल ना,
तर सगळ्यात बेस्ट रूट जो आम्ही आता आलो खारेपाटणवरून, जे नानिवडे जवळेटारे गाव आपल्याला भेटलेलं ना, त्या मार्गे आपण इथपर्यंत येऊ शकता. खूप चांगला रूट आहे, काय टेन्शन नाही आहे, म्हणजे खड्ड्यां वगैरेचं काय टेन्शन नाही आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्या रूटने यायचं असेल ना तर राजापूर मार्गे पण येऊ शकता किंवा ओनी मार्गे पण येऊ शकता. इकडे आपल्याला एक हॉटेल दिसलेलं आहे, नाश्ता सेंटर पण आहे. कसं आहे ना, आता पुढं अनुस्कुरा घाट असल्यामुळे आपल्याला, मला आता वाटत नाही की हॉटेल वगैरे भेटेल आपल्याला घाटामध्ये, त्यामुळे इकडं नाश्ता केलेला बेस्ट असणार आहे. काय नाश्त्यामध्ये काय? आमलेट पाव, भुर्जी पाव, एक वडापाव द्या आणि एक झुणका भाकर द्या. सकाळी सकाळी मस्त वेगळी झुणका भाकर खूप दिवसांनी खायला भेटलं. टेस्ट करूया. चला, नाश्ता पाणी झालेलं आहे. त्यामुळे पोटभरून नाश्ता केला की नाही? झालं. नाश्ता तर झाला एकदम मस्त वेगळी झुणका भाकर खाल्ली आहे. खूप रेअर भेटते, म्हणजे सगळीकडे भेटत तर नाही झुणका भाकर, पण आम्हाला पातळ गावात भेटलेलं आहे. चला आता इकडून आपला प्रवास करूया कंटिन्यू. जसं आपल्या कोकणामध्ये 6 सीटर असते ना, तसं इकडं ही गाडी असते. 6 सीटर नाही बोलत याला इकडं वडाप करून बोलतात. जे एका गाडीमध्ये 7-8 जण आरामशीर बसतात. इकडचं शेअर वडाप. चला इथं बस स्थानक पण आहे पाचलचं. इकडे आजिवली राजापूर नावाची एस टी लागलेली आहे. आणि इथून अनुस्कुरा जे घाट आहे ना, ते 4 ते 5 किलोमीटरवरून सुरू होतो आणि 13 ते 14 किलोमीटर नंतरला संपतो. आता थोड्याच वेळात आपलं प्रमुख आकर्षण इकडचं अनुस्कुरा घाट येत आहे. घाट सुरू व्हायच्या अगोदर चॉकलेटं घेतलेली बरं आहे. सगळंच जायचं. हा पाचलगाव सोडलेलं आहे आणि तिकडं आम्ही जेव्हा चॉकलेट घ्यायला थांबलेलो ना, तर तिकडं आम्हाला एकाने विचारलं की बाई तुम्ही जात आहेत कुठं? तर आम्ही बोललो आम्ही चाललो आहे मुंबईला. तर बाई तुमच्याकडे मग रॅनकोट बिनकोट कुठे आहे? बोललो रॅनकोट? पावसाळा कुठं आलं? बोलतो अरे वरती घाटामध्ये खूप पाऊस पडतो आहे असं बोलला आहे. नंतरला जे टेन्शन आलेलं आता काय करू कळत नाही. आणि समोर बघताय तुम्ही ढगं बिगं भरलेली आहेत. समोरचे डोंगर पण आपल्याला दिसत नाहीत त्या घाटातले. एवढं म्हणजे आभाळ आलेलं आहे. आता बघू, टेन्शन तर आलेलं आहे. पुढं गेल्यावरती माहीत पडणार पाऊस भेटतो आहे की नाही. मलकापूर 45, अनुस्कुरा 12. इकडं गावचं नाव लिहिलं आहे करक. ज्याला इथूनही वाचा सेम आहे, तिथूनही वाचा सेम आहे. छोट्या रस्त्यांवरती असंच जरा सांभाळून गाडी चालवावी लागते, कारण की वळणावरती कोणती गाडी कशी आहे ते आपल्याला माहीत नसते. त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण छोट्या रस्त्यावर गाडी चालवतो ना, आपली गाडी एका साईडलाच ठेवावी, खास करून 2 व्हीलर. गावचं नाव आहे दसवतवाडी आणि समोरच आपल्याला एक स्पीड ब्रेकर आला अचानक. समोरच आपल्याला सह्याद्रीची डोंगर रांग दिसते, आभाळामध्ये हरवलेली. तिकडं सगळं धुकं जमलेलं आहे घाटावरती, त्यामुळे डोंगर आपल्याला खूप पुसट दिसतात, कॅमेऱ्यात तर दिसणारच नाही. कठीण घाट आरंभ. पहिल्यांदा असं काहीतरी लिहिलेलं वाचलं, कठीण घाट. इकडे महाराष्ट्र पोलीस बॅरिकेड लावलेले आहेत, अनुस्कुरा चेकपोस्ट. आणि समोरच आपल्याला बोर्ड लावलेले दिसत आहेत, अनुस्कुरा घाट सुरू. त्याच्या पुढे लिहिलेलं आहे, घाटात धुके असल्यामुळे वाहने सावकाश चालवा. वा. इकडे लिहिलेलं आहे अनुस्कुरा घाट सुरू. चला, आपला अनुस्कुरा घाट सुरू झालेला आहे. पाचलवरून फक्त 4-5 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतरला. आणि हा जो घाट आहे ना, आम्ही जेव्हा गावात विचारलेला किती किलोमीटरचा असेल, तर त्याने आम्हाला बोलले की 10 किलोमीटरचा हा घाट आहे. 10 किलोमीटर आपल्याला हा घाट चढायचा आहे. तर
चला, तुम्हाला माहिती आहे ना घाट मी असं दाखवणार नाही तुम्हाला नॉर्मली. करूया त्यासाठी आपला हायपरलॅप चालू, त्यामुळे तुम्ही राहा तयार. तर रेडी, 1 2 3 चलो. मित्रांनो, आहे आपल्यासमोर धुक्यात हरवलेला अनुस्कुरा घाट आणि आपल्या मागं आहे धुक्यात हरवलेलं कोकण. काय व्ह्यू इकडून दिसतं आपल्याला. खरंच असं वाटत नाही खरं, आताही मला बिलीव होत नाही की मी मे महिन्यात राईड करतोय बाईकची, आणि एवढं इथं धुकं पसरलेलं आहे ह्या महिन्यातच. आणि समोरून आपण आलो आहे, तिकडून रस्ता तर दिसतोय की नाही माहिती नाही, एकदा झूम करून बघूया आपण. तो बारीक दिसतं ना मित्रांनो, तिकडून आपण घाट चढत वरती आलेलो आहे. जास्त घाट नाही आहे, थोडाच राहिलेला आहे. आणि विचार केलेला या घाटाचा व्ह्यू असं दाखवणार नाही, त्यासाठी आपला उडूया ड्रोन. धुक्यामध्ये ड्रोन लय भारी शॉट्स येणार आहेत, तुम्ही एन्जॉय करा. तर तयार राहा तुम्ही. 1 2 आणि 3. हा वळण मारला ना तर घाट संपतो आणि घाटाचा जो ॲक्च्युअल टॉप पॉईंट आहे ना तो हाच आहे. आणि इकडून आपल्याला पूर्ण घाटाचा व्ह्यू दिसतो. जास्त पुढं जाणं चांगलं नाही आहे कारण की पूर्ण खोल दरी आहे. समोर तुम्ही बघू शकता ना त्या रोडने आपण आलेलो. आपण मागाशी तिकडे थांबलेलो आणि तिकडे तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आभाळ पसरलेलं, पाऊस पडत होता. बघा फोटो काढण्याच्या चक्करमध्ये हेल्मेट गमावून बसलो आपण. काच तुटलेली हेल्मेटची. अचानक जोराची हवा आली आणि हेल्मेट पडला. नशीब इथं पकडला मी हेल्मेट. तर मित्रांनो घाट संपलेला आहे आणि इकडे लिहिलेलं आहे पुणे 163, कोल्हापूर 60 आणि मलकापूर 33.
तर अशा प्रकारे आपला अनुस्कुरा घाट संपलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा देखील संपलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा सुरू झालेला आहे. समोरच आपल्याला एकदम भारी गुळगुळीत रस्ता तयार झालेला दिसतोय आणि समोरच लिहिलेलं आहे मलकापूर 34, कोकरूड 51, कोल्हापूर 61, कराड 91 आणि सांगली 160. ओहो, काय रोड आहे, लय भारी. एसटीला काय झालं तर रिवर्स मारत आहेत. ही बस आहे रंकाळा चौकेवाडी रंकाळा. अच्छा, या गावचं नावच चौकेवाडी आहे. त्या बाजूला बस स्टॉप आहे चौकेवाडीचं, म्हणजे रंकाळ्यावरून थेट इथंपर्यंत आपल्याला बसची सुविधा आहे. अनुस्कुरा घाटाच्या फक्त 5 ते 6 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला इकडं फाटा दिसलेला आहे नदीच्या पुढंच. आणि इकडून राईट साईड मारलं तर कोल्हापूर आहे जे 57 किलोमीटर आहे आणि मलकापूर आपल्याला लेफ्ट साईडला आहे. इकडं लिहिलेलं आहे अनुस्कुरा फाटा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, अनुस्कुरा फाट्यावर आलात ना आणि तुम्हाला जर सातारा कराड साईडला जायचं तर लेफ्ट मारा आणि कोल्हापूरला जायचं तर राईट मारा. आता आपण आलो मांजरे या गावामध्ये. इकडे नवीन नवीन ट्रॅक्टर्स आपल्याला दिसत आहेत. छोटंसं गाव आहे. आता आपण पोचलो आहे इकडच्या पांढरे पाणी या गावामध्ये. आणि पांढरे पाणी गावामध्ये ना आपल्याला एक डायव्हर्शन दिसतो. तो रस्ता जातो लेफ्ट साईडला, जो तुम्ही रस्ता बघताय ना तो जातो पावनखिंड विशाळगडला. त्या मार्गे तुम्ही आंबाघाटला देखील जाऊ शकता आणि विशाळगड इथून फक्त 19 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपण तर चाललो आहे मलकापूरच्या दिशेने. तुम्हाला एक टिप देऊ ना, तर समजा तुम्हाला कणकवलीवरून विशाळगड साईडला जायचं असेल तर काय नाही, आपल्याला फक्त अनुस्कुरा घाट चढायचा आहे आणि एकदा घाट चढला ना त्यानंतर एवढा रस्ता चांगला आहे ना, खूप एकदम मस्त गुळगुळीत रस्ता आहे. तर पांढरे पाणी या गावातनं पण एक फाटा आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक मांजरे करून गाव लागलेलं, तिकडे पण एक फाटा आहे. तर 2 फाटे आहेत विशाळगडला जायला. आपल्याला आंबाघाट फिरून वगैरे जायची काहीच गरज नाही आहे. अगोदर आम्ही आंबाघाट फिरून जायचं ज्या रस्ता खराब होता. मित्रांनो, बरोबर सकाळी 11:04 आपण पोचलो आहे मलकापूरला, जे कोल्हापूर जिल्ह्यात येतं. आणि इकडे आपल्याला पोचायचं होतं माहिती आहे किती वाजता? सकाळी 10 वाजता. तब्बल 1 तास आपली गाडी उशीर झालेली आहे, कारण की आपण अनुस्कुरा घाटात खूप टाईम थांबलेलो धुकं जाईपर्यंत. आणि हे काय मलकापूरमध्ये एंट्री मारली आणि ट्रॅफिक चालू. पुढे चढावावरती ट्रक जातो आहे, त्याच्यामुळे मागं पुन्हा ट्रॅफिक लागलेली आहे. ट्रकच्या पुढे गाडी घातली ना मग टेन्शन नाही. गाडी आली समोरून, ट्रक चाललाय राईट साईडला, आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. अरे ना, ये तो स्कॅम हो गया. अरे रे रे धूळ. याच्या मागत राहावं लागेल आपल्याला. आणि समोरून पण ट्रक आलेला आहे. आपल्या समोर बोर्ड लिहिलेला आहे इकडे, आंबाघाट सरळ, रत्नागिरी सरळ, कोकरूड राईट
आणि कराड पण राईट. आपल्याला रत्नागिरीला तर जायचं नाही आहे, नाही आंबा घाटला, आपल्याला जायचं आहे कराडच्या दिशेने. तर चला राईट मारूया. कराड इथून लिहिलेलं आहे 60 किलोमीटर. इकडे आहे मलकापूरचा बस स्टॉप. त्या एका ट्रकमुळे ट्रॅफिक लागलेली. ह्या बोर्डवर लिहिलेलं आहे मलकापूर 0, कोकरूड 18, शिराळा 33, सांगली 91. या रस्त्याला ना आपल्याला खूप घाट भेटले. पहिला अनुस्कुरा भेटला, त्यानंतरला मांजरे गावाच्या नंतरला एक छोटासा घाट भेटला, त्यानंतर पांढरे पाणीच्या आसपास पण आपल्याला एक घाट भेटला. म्हणजे 2-3 घाट आपल्याला आरामशीर भेटून जातात आणि निसर्ग तर लयच भारी आहे त्या रोडचा. इकडे बोर्ड लिहिलेला आहे कडवी नदी. नदीचं नाव लय भारी आहे, कडवी नदी करून. पाणी पाणी तर भरपूर आहे नदीला. बाजूला ऊसाची शेती. आता मगाशी घाटाचाच विषय काढलेला की या मार्गावरती आपल्याला 2-3 घाट लागतात आतापर्यंत. आणि जसं आपण मलकापूर सोडतो लगेच एक नवीन घाटाची देखील सुरुवात झालेली आहे. घाटाचं नाव तर लिहिलेलं नव्हतं, फक्त लिहिलेलं घाट आरंभ करून. बघू हा घाट कसा असणार आहे. मागचे 2 घाट मी शूट नाही केले, हा घाट शूट करूया. आय लव टुरकवाडी अरे का अचानक तर वाडी बघता अचानक टर्न आला. कोकरूडच्या इकडं आलो आहे आणि आपल्याला नेमकं जायचं आहे कुठं. पुढं बोर्ड लिहिलेलं आहे आणि ह्याच्यावर इकडं पण बोर्ड लिहिलेला आहे शिराळा. तर आपल्याला शिराळा साईडला जायचं असेल तर राईट मारू शकता आणि कराड साईडला जायचं आहे तर लेफ्ट मारायचं. उंडाळे 24, कराड 42, सातारा 93, पुणे 201 आणि मुंबई 354. शेडगेवाडी गावात आलेलो आहोत आणि शेडगेवाडी गावात आल्यानंतरला पण आपल्याला पुढे 2 डायव्हर्शन दिसलेले आहेत. इकडे बोर्ड तर लिहिलेलं दिसत नाही कराड कोणत्या बाजूला आहे. आपण स्थानिकांना विचारूया. इकडे बस लागलेली आहे मंडूर शिराळा. कराड कोणत्या बाजूला आहे? हो, थँक्यू. शेडगेवाडीमध्ये आल्यानंतरला आपल्याला कराडला जाण्यासाठी राईड घ्यावा लागतो. मित्रांनो, आपण कोल्हापूर जिल्हा सोडलेला आहे आणि सातारा जिल्ह्यात आपला प्रवेश होतो. इथं लिहिलेलं आहे सातारा जिल्ह्यात आपले स्वागत आहे. फायनली मित्रांनो, आपण आता बँगलोर पुणे हायवेवरती पोहोचलेलो आहोत. आता आपण जस्ट नाव आलो आहे कराडला. तिकडे बोर्ड लिहिलेला आहे कराड 7, सातारा 56 आणि कोल्हापूर ह्या बाजूला 65 किलोमीटर. तर चला, गेले 3-4 तास छोट्या रोडचं घाट रोडचा खूप मजा घेतली. आता जाऊया परत एकदा हायवेवरती.
खारेपाटणपासून अनुस्कुरा घाट मार्गे आपण जे इथपर्यंत आलो ना, ज्या छोट्या रोडनी, त्या रोडबद्दल जर बोललं गेलं ना, जर तुम्हाला निसर्ग आणि त्यामध्ये घाट रस्ता आवडत असेल तर तुम्ही तो रस्ता एकदा नक्कीच ट्राय करा. खूप सारे घाट लागतात आपल्याला त्या रस्त्यावर, म्हणजे 4-5 घाट तर आपल्याला लागतात. एकदम निसर्गरम्य रस्ता आहे आणि खड्डा नाही काय नाही, म्हणजे एकदम मक्खन रोड आहे. तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा अनुस्कुरा मार्गे. बँगलोर पुणे हायवेवरती आलो आहे आणि इथं आल्यावरती आपल्याला इथं पण रस्त्याचं काम चालू आहे. बघूया इकडे मला वाटतं आहे मध्ये इथून ब्रिज बनवणार आहे डायरेक्ट. आणि कारण की तिथपर्यंत आता जो ब्रिज आहे कंप्लीट झालेला आहे. कणकवली येथून 230 किलोमीटर कंप्लीट केल्यानंतरला आपण आता पोचलो आहे साताऱ्याला. आणि साताऱ्याला आपल्याला पोचायचं होतं माहिती आहे किती वाजता? दुपारी 12:30 वाजता. आणि आता वाजलेत दुपारचे 1:45. जवळपास गाडी आपली 1.25 तास उशीर आहे. तर एवढी उशीर कशी झाली मला पण कळत नाही. मध्ये जरा गाडी स्लो चालवली, घाटात थांबलो, ते रिझन असू शकतं. पाऊस पण आलेला. बघू आता, मला तर वाटत नाही की पनवेलपर्यंत आपला टाईम कवर होऊ शकतो. तर त्याच्या अगोदर साताऱ्याच्या ब्रिज खाली गाडी घालण्याचं रिझन हे की आपण शोधतोय हॉटेल. ह्या रस्त्यातनं इकडे गेलं की सातारा शहर लागतो आणि सरळ गेलं तर पुण्याच्या दिशेने. इथं लिहिलेलं आहे सज्जनगड 18, अजिंक्यतारा किल्ला 4. फक्त 4 किलोमीटरवरती अजिंक्यतारा किल्ला आहे. हॉटेल चालू आहे. दुपारचे वाजले 2:36 आणि आता जस्ट आपण जेवून निघतो आहे साताऱ्यामधून. खूप उशीर झालेला आहे. आता असं बघायला गेलं तर आमचा साताऱ्याचा टाईम होता 12:30चा, आता वाजलेत 2:30. जवळपास 2 तास आपली गाडी लेट आहे. चला आता सातारा शहरातून परत एकदा आपण आलो आहे हायवेकडे. आता आपण इथून घेणार आहोत लेफ्ट पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी. आपण आपली पोटपूजा तर केलेली आहे. आता त्यासोबतच गाडीची पण पोट भरायचं बाकी आहे. आणि आपल्याला लेफ्ट साईडला दिसलेला आहे पेट्रोल पंप. तर जाऊया अगोदर भरूया पेट्रोल, कारण की पेट्रोल जे आहे ते एक पॉईंटवरती आलेलं आहे. मध्ये कुठेही संपू शकतं, त्यामुळे रिस्क नाही. जाते पेट्रोल भरा निघू. चला, गाडीचं पोट आपण भरलेलं आहे. 4 पॉईंट फिल झालेलं आहे. त्या 4 पॉईंटमध्ये आपली गाडी आरामात मुंबईला पोहोचणार आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता परत पेट्रोल भरायचं. मित्रांनो, आता थोड्याच वेळात येणार आहे इकडचं खंबाटकी, म्हणजे सातारा घाट, जे आपल्या इथून या पॉईंटवरून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर असेल. ॲक्च्युली आपल्याला घाट तर लागत नाही. आपल्याला एक मोठा बोगदा आहे ज्याच्याने आपल्याला घाट क्रॉस करता येतो. आणि घाट जो आहे ना, तर बँगलोर साईडला जाणारी लेन आहे, त्या साईडला घाट लागतो. मित्रांनो, आपल्यासमोर आलेला आहे इकडचा खंबाटकी बोगदा. आणि आपल्या राईट साईडचा जो लेन आहे ना बँगलोरच्या दिशेने जाणारा, ते गेले डोंगरामध्ये घाट मार्गे यायला. तर आपण जाणार आहे त्या बोगद्यामध्ये. तर चला, पुढे बोगदा आहे. बोगद्यामध्ये ओव्हरटेक करू नका आणि हेडलाईट चालू ठेवा, अशी सूचना इकडे लिहिलेली आहे.
वाचलेला आहे, बोगदा संपल्यानंतर अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा, खंबाटकी बोगदा. चलो. खंबाटकी घाट संपलेला आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता तिकडे नवीन रस्त्याचं काम देखील चालू आहे. तर तिकडं बोगदा यायच्या अगोदर अजून एक बोगदा दिसलेला, तर अजूनपर्यंत तरी चालू झालेलं नाही, खूप काम बाकी आहे. जेव्हा हा चालू होईल ना घाट तेव्हा खूप भारी वाटणार आहे, कारण की ब्रिजवरनं गाड्या जाणार आहे ते सगळ्या. कणकवलीवरून 320 किलोमीटरचा डिस्टन्स कवर केल्यानंतरला आपण आता पोचलो आहे पुण्याला नाही म्हणजे पुण्यातील खेड शिवापूरला. आणि खेड शिवापूरचा आपण इकडं टाईम ठेवलेला दुपारी 2:30 वाजताचा, पण आता वाजले 4:38. आपला टाईम का कवर होत नाही, त्यामुळे आता आपण उमेद सोडून दिलेली आहे की पनवेलला आपण टाईमावरती पोचू. बघू आता किती लेट पनवेलला पोचतो आहे. विचार केलेला टोल नाक्यानंतरला जरा थांबीन हॉटेलमध्ये चहा वगैरे पिन, पण आभाळ एवढं भरून आलेलं आहे त्यामुळे थांबायला वाटते रिस्की. कसं आहे एकदा पडायला लागला पाऊस ना तर थांबणार नाही लवकर, त्यामुळे जेवढ्यात लवकरात लवकर होतं तेवढ्यात लवकर आपण गाडी काढूया. आपण मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता इकडे माझ्या डाव्या बाजूला जो रोड जातो आहे ना तो कात्रज घाटामार्गे पुण्यामध्ये प्रवेश करता येतो ह्या रोडनी. आणि आपण आता सरळ जातो आहे बायपास मारून, कारण की आपल्याला पुण्याला नाही तर डायरेक्ट लोणावळ्याच्या दिशेने जायचं आहे, त्यामुळे आतमधून जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आता आपण अशा पॉईंटवरती पोहोचलेलो आहोत जिथून पुणे मुंबई एक्सप्रेसवे सुरू होतो. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघता ना पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे, तिथं आपण आपली बाईक टाकू शकत नाही, जर टाकली ना तर संपला विषय. पण जाणार आहोत इकडून पनवेलच्या दिशेने. आता आपण पोहोचलो आहे पुणे मुंबई ओल्ड हायवेच्या इथे आणि राईट साईडला तुम्ही बघता ना रस्ता जो जातो आहे तो पुणे शहरात जातो. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आपण जस्ट पोचलो आहे लोणावळ्याला. लोणावळ्याला तर नाही, लोणावळा इथून 1 किलोमीटरवर आहे, मेन जे शहर आहे लोणावळ्याचं.
मित्रांनो, लोणावळ्याच्या ट्रॅफिकमधून आता आपण बाहेर पडलो आहे आणि पोहोचलो आहे खंडाळा घाटामध्ये. आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, लय भारी व्ह्यू दिसतो. आणि समोरच आपल्या खोपोली सिटीसुद्धा दिसते. कॅमेऱ्यात दिसते की नाही माहिती नाही, झूम करून दाखवतो. ती आहे समोर खोपोली सिटी. तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, घाट आपण नॉर्मली दाखवत नाही. नॉर्मली दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. तर चला आपल्या हायपरलॅपला रेडी. तर 1 2 3. आता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि जस्ट आपण खंडाळा घाट उतरून खोपोलीला आलो आहे. आणि खंडाळा घाटचा इव्हनिंगचा व्ह्यू कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आता विषय असा आहे की होणारा आता अंधार, त्यामुळे काय दाखवू शकत नाही. आणि पनवेल इथून जास्त नाही, 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर असणार. तर मे बी अर्धा ते पाऊण तास लागून जाईल आपल्याला पनवेलला पोहोचेपर्यंत. तर चला आता पनवेलला भेटूया. 8:01 PM. कणकवलीवरून 453 किलोमीटर आणि 14 तासाचा प्रवास कंप्लीट केल्यानंतरला आपण रात्री 8:15 वाजता पोहोचलो आहे पनवेलला. इकडं आपण टायमिंग ठेवलेला यायचा संध्याकाळी 6 वाजताचा. खूप म्हणजे खूपच लेट झालं, तब्बल 2 तास आपण पनवेलला लेट आलेलो. शिरवायचं रिझन हे आहे की अनुस्कुरा घाटात आम्ही तब्बल 1 तास घालवला धुक्यांमुळं. आणि त्यानंतरला 1 तास जो आहे ना, मला खरं सांगू ना, जेव्हा आम्ही बँगलोर पुणे हायवेवरती आलो तेव्हा ऊन जरासुद्धा नव्हतं. म्हणजे सगळीकडं आभाळ पसरलेलं होतं, थंड हवा येत होती. त्या थंड हवेमुळे ना आम्हाला येत होती झोप. म्हणून दर अर्ध्या पाऊण तासाला आम्ही 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घेत होतो. त्यामुळे आम्हाला अजून 1 तास एक्स्ट्रा उशिरा झाला आहे. ओव्हरऑल कणकवलीपासून पनवेलपर्यंतचा जर्नी एक्सपिरियन्सबद्दल बोललं गेलं ना, मला तर खूप मजा आली. पहिल्यांदा तो रूट आपण ट्राय केलेला. वाटेतच आपल्याला 4-5 घाट भेटले. आणि तुम्हाला मी सजेस्ट करीन की जर समजा तुम्हाला नेचर, घाट रस्ता आणि छोटे रस्ते आवडत असतील ना, तर एकदा अनुस्कुरा घाट तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला लवकरात लवकर मुंबईला पोहोचायचं आहे ना कणकवलीवरून, तर तुम्ही त्या रस्त्याने नाही आलात तरी चालेल. आपला मुंबई गोवा हायवे बेस्ट आहे. फक्त ते हातखंबा ते संगमेश्वरपर्यंत थोडा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी तुम्ही पर्यायी रस्ता वापरू शकता. जे साखरपा देवरुख मार्ग आहे ना, तो रस्ता तुम्ही ट्राय करू शकता. तिथून पण आपण 12 तासात पोहोचू शकता. त्या रूटने पण 12 तासात पोहोचू शकता. फक्त काय ह्या रूटला आहे ना, थोडं ऊन असेल तर ठीक आहे. ऊन असल्यावरती झोप वगैरे येत नाही. पण आज तर एवढी झोप आली ना रस्त्यामध्ये, काय सांगू. पहिल्यांदा जाताना एवढी झोप नाही आलेली, कारण की जरा ऊन पण होता. आपण आपली जर्नी जी आहे ना ती पनवेलला संपवतो आहे. विषय असा आहे की मी हा प्लॅन केलेला अगोदर मुंबईपर्यंत जायचा सायनला, पण सोबत आफताब आहे आणि आफताब राहतो मुंब्र्याला. आता त्याला सोडायला आपल्याला जावं लागेल मुंब्र्याला. आणि 453 किलोमीटरच्या ट्रिपमध्ये आपल्याला ॲव्हरेज गाडीने दिला आहे 68.5चा ॲव्हरेज दाखवतो आहे. तर 68 तर भेटले नसणार, 55-60चा ॲव्हरेज भेटला आहे. आज जरा कमी ॲव्हरेज दिला आहे, बिकॉज घाट रस्ता होता, छोटा रस्ता होता. त्यामुळे कसं वरखाली होत राहते गाडी. आणि डबल सीटमध्ये पण होतो. जेव्हा आपण मुंबईवरून गावाला गेलेलो ना, मुंबई गोवा हायवेने, ते आपल्याला गाडीने दिलेला 70च्या आसपास ॲव्हरेज. तर असा फरक पडतो छोटा रस्ता आणि मोठा रस्त्याचा. आता आपण पोचलो आहे मुंब्र्याला आणि फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून आता बसलो आहे जस्ट. खूप थकलो आहे. आणि व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो खूप मोठी झालेली आहे, त्यामुळे आपण करूया व्हिडिओला इथंच एंड. व्हिडिओ एंड करायच्या अगोदर आफताबला विचारूया
जर्नी एक्सपीरियंस कसा वाटला त्याला? तो आफ्ताब कैसा लगा अभी जर्नी पहली बार? जर्नी तो बहुत अच्छा लगा। और रास्ता जो अपना घाट रोड अच्छा लगा या फिर अपना वो प्लेन रोड कोल्हापुर वाला? अच्छा तो घाट रोड लगा क्योंकि उसके व्यूज़ बहुत अच्छे थे। हाँ। लेकिन थोड़ा रिस्की भी है वो, तो जो भी जाएगा संभाल के जाना और आना चाहिए। बारिश के सीजन में ना? बारिश के सीज़न में या कोई भी सीज़न में घाट रिस्की रहता है। और रोड भी अभी कोकण के बहुत अच्छे हो गए पहले से, स्मूथ एकदम। हाँ। और बाकी प्लेन अच्छा रोड में लगा। बाकी नींद भी नहीं गई ना प्लेन रोड पे? ऐसी नींद आ रही थी, ऐसी नींद आ रही थी कि ऐसा लग रहा था सो जाओ। खरं त्या रोडवरती खूप मला पण झोप यायला लागली अक्षरशः. आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये काही बोलायचं राहिलं असेल, कोणता पॉईंट बिन तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण लवकरच भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.